Hello everyone, welcome to Codex Lab Technologies and my YouTube चॅनल. तर आजचं जे आपलं लेक्चर असणार आहे ते सी प्लस प्लस वरती असणार आहे. सी प्लस प्लस प्रोग्रामिंग लँग्वेजवरती असणार आहे. आपली सायमल्टेनियसली दोन्ही लेक्चर्स चालू आहेत, पायथॉन प्रोग्रामिंग आणि सी प्लस प्लस प्रोग्रामिंग. तर आज आपण बघणार आहोत सी प्लस प्लस प्रोग्रामिंगमधला पॉइंटर नावाचा कॉन्सेप्ट. ठीक आहे. आजच्या आपल्या पॉइंटचं नाव आहे पॉइंटर इन सी प्लस प्लस. पॉइंटर इन सी प्लस प्लस. सो आपण सी प्लस प्लस लेक्चरमध्ये बऱ्यापैकी सर्व पॉईंट कव्हर करत आलेलो आहोत. हे झाल्यानंतर आपलं बेसिक सी प्लस प्लस संपणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण ॲडव्हान्स सी प्लस प्लस चालू करतोय. तर शिकूया आता एकदम सोप्या भाषेमध्ये पॉइंटर इन सी प्लस प्लस. फर्स्ट ऑफ ऑल, पॉइंटर शिकण्या अगोदर आपल्याला याचा रेफरन्स व्हेरिएबल पासून घेतला पाहिजे, कारण की पॉइंटर सुद्धा हे एक प्रकारचं व्हेरिएबल आहे. पॉइंटर सुद्धा एक प्रकारचं व्हेरिएबल आहे. जनरली व्हेरिएबल व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम करतं. कोणतंही व्हेरिएबल व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम करतं. अँड पॉइंटर सुद्धा स्टोअर करण्याची प्रॉपर्टी आहे. म्हणजे पॉइंटर सुद्धा एक व्हेरिएबल आहे. जर डेफिनेशन करायची झाली तर पॉइंटर इज अ व्हेरिएबल. पॉइंटर इज अ व्हेरिएबल. पॉइंटर इज अ व्हेरिएबल. देन पॉइंटर हे सुद्धा व्हेरिएबल आहे आणि रेग्युलर जे आपण वापरतो ते सुद्धा व्हेरिएबल आहे. मग जे नॉर्मल व्हेरिएबल असतं, रेग्युलरचं व्हेरिएबल असतं, ते काय काम करतं? व्हॅल्यू स्टोअर करण्याचं काम करतं. तर पॉइंटर नावाचं व्हेरिएबल हे मेमरी ॲड्रेस स्टोअर करण्याचं काम करतं. पॉइंटर नावाचं व्हेरिएबल जे आहे ते मेमरी ॲड्रेस स्टोअर करण्याचं काम करतं. ओके. मग मेमरी ॲड्रेस कोणाचा स्टोअर करायचा? की जे नॉर्मल व्हेरिएबल्स आहेत, जे नॉर्मल ॲरे व्हेरिएबल्स आहेत, त्यांचा काय करायचा? मेमरी ॲड्रेस स्वतःमध्ये स्टोअर करायचा. हे काम कोणाचं आहे? पॉइंटरचं. ओके. सिम्पल कॉन्सेप्ट आहे. पॉइंटर म्हणजे एक प्रकारचं व्हेरिएबल आहे. ते काय करतंय? टू स्टोअर मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलचा, नॉर्मल व्हेरिएबलचा आपण मेमरी ॲड्रेस स्वतःमध्ये स्टोअर करतोय, त्याला म्हणायचं पॉइंटर व्हेरिएबल. ओके. पॉइंटर इज अ व्हेरिएबल टू स्टोअर मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. ओके. तर पॉइंटर म्हणजे काय लक्षात आलं असेल तुम्हाला, की पॉइंटर हे एक प्रकारचं व्हेरिएबल आहे, ते मेमरी ॲड्रेस स्टोअर करतं. तर आता पर्टिक्युलर व्हेरिएबलचा जर मला मेमरी ॲड्रेस बघायचा असेल तर मी इथून पुढे पॉइंटर कॉन्सेप्ट वापरणार आहे. त्याच्यानंतर मेमरी अलोकेशनमध्ये याचा खूप मोठा रोल असतो. डायनॅमिक मेमरी अलोकेशनमध्ये मला पॉईंट आउट कराव्या लागतात व्हॅल्यूज, त्यासाठी मला पॉइंटरची गरज भासते. तर आता पॉइंटरचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते दोन भागांमध्ये केलं गेलं आहे, की पॉइंटर प्रॅक्टिकली कसा इम्प्लिमेंट करायचा. ठीक आहे. तर आता पॉइंटर प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करण्यासाठी मला दोन भागांमध्ये हे डिवाइड झालेलं आहे. तर जो पहिला भाग आहे त्याला आपण स्टेप 1 असं म्हणतोय. सर्वात पहिल्यांदा मला पॉइंटर इनिशियलाइज करावा लागतो. इनिशियलाइज पॉइंटर. ठीक आहे. सर्वात पहिला पॉईंट काय आहे, की मला पॉइंटर इनिशियलाइज करावा लागतो. आणि जी माझी स्टेप 2 आहे तिथं मला पॉइंटर पॉइंटर असाइन करावा लागतो. ठीक आहे. पॉइंटर काय करावा लागतो? असाइन करावा लागतो. किंवा असाइन म्हणण्यापेक्षा टू प्रिंट मेमरी ॲड्रेस. टू प्रिंट मेमरी ॲड्रेस. टू प्रिंट मेमरी ॲड्रेस. ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा काय केलं मी, इथे पॉइंटर मला इनिशियलाइज करावा लागतो. देन मला काय करावं लागतो? मेमरी ॲड्रेस प्रिंट करावा लागतो. अशा दोन भागांमध्ये हे डिवाइड झालेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की जो मेमरी ॲड्रेस असतो तो तुम्हाला दिसायला हेक्साडेसिमल नंबर फॉर्मॅटमध्ये दिसतो. ठीक आहे. जसं आपण एखादी व्हॅल्यू टाईप करतो 5, 10, 15, 20, तर याच्यामध्ये आपण जो मेमरी ॲड्रेस असतो तो कशा पद्धतीने टाईप करतो, कशा पद्धतीने प्रिंट होणार आहे? हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये प्रिंट होणार आहे. ओके. सो आता सर्वात पहिल्यांदा याचा सिंटॅक्स बघूया. जनरली याचा आपण सिंटॅक्स बघूया की कशा प्रकारे हे काम करते. तर सिंटॅक्स ऑफ इनिशियलायझेशन. सिंटॅक्स ऑफ इनिशियलायझेशन पॉइंटर. इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर. ओके. तर कशा प्रकारे इनिशियलाइज केलं जातं. आता इथे मला सर्वात पहिल्यांदा पॉइंटर डिक्लेअर करावा लागेल. डिक्लेअर पॉइंटर. ठीक आहे. पॉइंटर मला काय करावं लागेल? डिक्लेअर करावं लागेल. तर पॉइंटर डिक्लेअर करण्यासाठी मला पहिल्यांदा डेटा टाईप लिहावा लागतो. काय लिहावा लागतो? डेटा टाईप. ओके. फर्स्ट वन मेन्शन डेटा टाईप, देन अस्टेरिक मार्क,
पॉइंटर व्हेरिएबल नेम, पॉइंटर व्हेरिएबल नेम. ठीक आहे. अशा पद्धतीने मला कोणताही पॉइंटरचं व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागतं. जसं जनरली आपण नॉर्मल व्हेरिएबल कसं डिक्लेअर करतो, डेटा टाईप व्हेरिएबल नेम एंडिंग विथ सेमिकोलॉन, तसं पॉइंटर टाईपचं जर मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर मला सर्वात पहिल्यांदा डेटा टाईप मेन्शन करावा लागतो की तुम्हाला कोणत्या डेटा टाईपचं मेमरी ॲड्रेस स्टोअर करायचं आहे. सो सर्वात पहिल्यांदा मी डेटा टाईप घेतला, त्यानंतर अस्टरिक मार्क, त्यानंतर पॉइंटर व्हेरिएबलचं नाव. अशा पद्धतीने मी याचा सिंटॅक्स असणार आहे. सो आता याचं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल 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 ऑफ डिक्लेरेशन पॉइंटर, एक्झाम्पल ऑफ डिक्लेरेशन पॉइंटर, एक्झाम्पल ऑफ डिक्लेरेशन पॉइंटर, इंटीजर अस्टरिक मार्क पी. ओके. तर आता इथे मी पी नावाचं व्हेरिएबल बनवलेलं आहे, अस्टरिक मार्क दिलेला आहे आणि इंटीजर टाईपचा इथे डेटा टाईप घेतलेला आहे. इंटीजर नावाचा मी इथे डेटा टाईप घेतलेला आहे. पी म्हणजे माझ्या पॉइंटर व्हेरिएबलचं नाव आहे. इथे तुम्ही कोणत्याही व्हेरिएबलचं नाव घेऊ शकता, डझंट मॅटर, बट तुम्हाला हा सिंटॅक्स फॉलो करावा लागेल. सर्वात पहिल्यांदा डेटा टाईप, त्यानंतर अस्टरिक मार्क, त्यानंतर पॉइंटर व्हेरिएबलचं नाव आणि एंडिंग विथ सेमिकोलॉन. ओके. तर आता हे झालं डिक्लेरेशन. हे काय झालं? डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशन आपण जेव्हा कंप्लीट करतो त्याच्यानंतर मला काय करावं लागतं? इनिशियलायझेशन करावं लागतं. काय करावं लागतं? इनिशियलायझेशन, जे मी मगाशी म्हणलो, सिंटॅक्स ऑफ इनिशियलायझेशन, सिंटॅक्स ऑफ इनिशियलायझेशन. ओके. तर आता सर्वात पहिल्यांदा पॉइंटर मी डिक्लेअर केला, डेटा टाईप अस्टरिक मार्क पॉइंटर व्हेरिएबल नेम. त्याच्यानंतर आता मला काय करायचं आहे? पॉइंटर इनिशियलाइज करायचा आहे. इनिशियलाइज म्हणजे नथिंग बट मेमरी ॲड्रेस प्रॅक्टिकली स्टोअर करणं. प्रॅक्टिकली काय करणं? मेमरी ॲड्रेस यामध्ये स्टोअर करणं. तर आता तुम्हाला ज्या व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस स्टोअर करायचा आहे त्याचा सुद्धा इथे उल्लेख करावा लागेल. तर सर्वात पहिल्यांदा मला काय लिहावं लागतं बघा, पॉइंटर व्हेरिएबल नेम इक्वल टू ॲड्रेस ऑफ नॉर्मल व्हेरिएबल नेम, ॲड्रेस ऑफ नॉर्मल व्हेरिएबल नेम. ठीक आहे. ॲड्रेस ऑफ नॉर्मल व्हेरिएबल नेम अशा पद्धतीने मला लिहावं लागतं. तर सर्वात पहिल्यांदा मला मेन्शन करायचं आहे तुमच्या पॉइंटर व्हेरिएबलचं नाव आणि त्याच्यामध्ये मला काय स्टोअर करायचं आहे? ॲड्रेस स्टोअर करायचा आहे. ॲड्रेस सिम्बॉलने ॲड्रेस स्टोअर करायचा आहे नॉर्मल व्हेरिएबल नेमचा. तर आता हे प्रॅक्टिकल करताना मला दोन व्हेरिएबलची गरज लागणार आहे. सर्वात पहिल्यांदा एक मला पॉइंटर व्हेरिएबल लागेल आणि त्याचबरोबर मला नॉर्मल व्हेरिएबल लागेल, कारण मेमरी ॲड्रेस स्टोअर करायचा आहे त्यासाठी नॉर्मल व्हेरिएबलची गरज भासणार आहे. तर आता इथे एक्झाम्पलमध्ये आपण बघूया. एक्झाम्पल ऑफ एक्झाम्पल ऑफ एक्झाम्पल ऑफ इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर, इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर. ठीक आहे. ओके. सो आता इथे पॉइंटर व्हेरिएबलचं नाम फॉर एक्झाम्पल पी घेतलं, पी इक्वल टू ॲड्रेस ऑफ यस. ठीक आहे. तर आता इथे यस हे माझं नॉर्मल नॉर्मल व्हेरिएबल आहे. यस इज द नॉर्मल व्हेरिएबल नेम अँड पी इज द पॉइंटर व्हेरिएबल नेम. आता या पी मध्ये मी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला आहे? यस नावाने ॲड्रेस स्टोअर केलेला आहे. यस हे एक रेग्युलरचं व्हेरिएबल आहे, नॉर्मल व्हेरिएबल आहे. याचा ॲड्रेस मी कुणामध्ये स्टोअर केला आहे? तर पी मध्ये स्टोअर केलेला आहे. ठीक आहे. तर आता याचं एक बेसिक प्रॅक्टिकल बघूया. या प्रॅक्टिकलमध्ये आपण काय बघणार आहोत बघा. एक नंबर मी युजरकडून घेणार आहे. आपण एक नंबर इनपुट करायचा आहे आणि नंबर इनपुट केल्यानंतर तो नंबर प्रिंट होईल आणि त्याचबरोबर त्या नंबरचा असणारा मेमरी ॲड्रेस प्रिंट होणार आहे युझिंग पॉइंटर. ठीक आहे. तर आता आपण इथे प्रोग्रामिंग विंडोवरती जाऊया लगेच. प्रॅक्टिकलसाठी आपण इथे टर्बोसी चा जो सेटअप आहे तो इथे फॉलो करणार आहोत. तर आता इथे आल्यानंतर मला सर्वात पहिल्यांदा प्रोग्राम टाईप करायला सुरुवात करायची आहे. तर C++च्या सिरीजमध्ये सर्वात पहिली गोष्ट असते की आपण हेडर फाईल्स घेतो मल्टिपल फंक्शन वापरण्यासाठी. सो आता इथे मी पहिली हेडर फाईल घेतोय, हॅश इन्क्लूड iostream.h, iostream.h, हॅश इन्क्लूड conio.h, हॅश इन्क्लूड conio.h. आणि त्यानंतर आपण काय घेतो इथे? त्यानंतर आपण इथे void main एक व्हेरिएबल नॉर्मल व्हेरिएबल घेतलं आणि एक व्हेरिएबल घेतलं पॉइंटर व्हेरिएबल. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. आता ए नावाचं जे व्हेरिएबल आहे ते माझं नॉर्मल व्हेरिएबल आहे आणि यस नावाचं व्हेरिएबल आहे ते पॉइंटर व्हेरिएबल आहे. मग आता यस नावाचं व्हेरिएबल काय करतंय? मेमरी ॲड्रेस स्टोअर करते, कारण की यस नावाचं व्हेरिएबल पॉइंटर व्हेरिएबल बनवलंय मी. यस नावाच्या व्हेरिएबलमध्ये मेमरी ॲड्रेस स्टोअर असणार आहे कोणाचा? ए नावाच्या व्हेरिएबलचा. सो आता इथे क्लिअर स्क्रीन जे आपण रेग्युलरली घेतोय, त्यानंतर येस मध्ये मी
ऍड्रेस ऑफ ए. ऍड्रेस ऑफ काय केलं, ए केलं. यस इज द पॉइंटर व्हेरिएबल, ए इज द नॉर्मल व्हेरिएबल. ह्या ए चा मेमरी ऍड्रेस यस मध्ये मी स्टोअर केलेला आहे. या लाईनला आपण काय म्हणतोय बघा, मगाशी सिंटॅक्स मध्ये आपण डिस्कस केलेला आहे. या लाईनला कमेंट आउट करतो मी आणि सांगतो की इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर. इनिशियलायझेशन ऑफ पॉइंटर. ठीक आहे, इथे आपण इनिशियलायझेशन केलेलं आहे. आणि या लाईनला आपण काय केलंय बघा, या लाईनला आपण केलेलं आहे डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर व्हेरिएबल. डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर व्हेरिएबल सिंपल आहे. सर्वात पहिल्यांदा डिक्लेरेशन केलं, त्यानंतर इनिशियलायझेशन केलं. ओके, त्यानंतर काय केलं, इनिशियलायझेशन केलं. कदाचित स्पेलिंग थोडीशी मिस्टेक वाटते मला. ओके, इनिशियलायझेशन केलं. देन आता इथे पुढची प्रोसेस आपण करूया. पुढची प्रोसेस काय असणार आहे की युजरकडनं मला नंबर घ्यायचा आहे. तर नंबरसाठी मी ए नावाचं व्हेरिएबल घेतलंय. तर राईट व्हेरिएबल करूया. सी आउट एंटर, एंटर नंबर, एंटर नंबर. ओके, एंटर नंबर. सी मध्ये व्हॅल्यू रीड केली ए नावाने. ठीक आहे, आता ही जी ए नावाने व्हॅल्यू रीड झालेली आहे, ही जी व्हॅल्यू आहे, या व्हॅल्यूचा मेमरी ऍड्रेस मला प्रिंट करायचा आहे. ओके, ए हे नॉर्मल व्हेरिएबल आहे. सो आता इथे मी केलं सी आउट, पहिल्यांदा नॉर्मल व्हॅल्यू प्रिंट करूया. सी आउट, पहिल्यांदा नॉर्मल व्हॅल्यू प्रिंट केली. एंटर्ड व्हॅल्यू, युजर एंटर्ड व्हॅल्यू म्हणजे युजरने एंटर केलेली व्हॅल्यू. ठीक आहे, आणि आता इथे मी ए नावाने व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. इथे मी एंड एल लावतोय जेणेकरून मला न्यू लाईनला आउटपुट शो होणार आहे. देन पुढचा मेसेज माझा असा आहे की मला मेमरी ऍड्रेस प्रिंट करायचा आहे. सो मेमरी ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल, मेमरी ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल. ओके, मेमरी ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल. देन आता याच्यामध्ये मला काय करायचं, मेमरी ऍड्रेस प्रिंट करायचं आहे. तर मेमरी ऍड्रेससाठी मी कोणतं व्हेरिएबल घेतलंय, यस नावाचं व्हेरिएबल घेतलंय. जनरली मी इथे यस नावाचं व्हेरिएबल सिंपल पद्धतीने प्रिंट केलेलं आहे. गेट सी एच प्रोग्राम इथे मी क्लोज केलेला आहे. सो आता प्रोग्राम क्लोज केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपण कंपाईल करून बघूया. Alt+F9, एरर 0 आहे बघा. ठीक आहे, Ctrl+F9 प्रेस करतोय. तर आता मी हे विचारतंय मला एंटर नंबर. आता मी जो नंबर एंटर करेन ते जे व्हेरिएबल असेल ते नॉर्मल व्हेरिएबल असेल, ते व्हॅल्यू स्टोअर करेल स्वतःमध्ये आणि त्याचा मेमरी ॲड्रेस मला बघायला मिळेल. सो आता इथे मी नंबर एंटर केला 55 नंबर एंटर केला. बघा इथे युजर एंटर्ड व्हॅल्यू 55 आणि मेमरी ॲड्रेस ऑफ व्हेरिएबल तुम्हाला इथे हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये प्रिंट झालेला आहे. हेक्साडेसिमल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेमरी ॲड्रेस प्रिंट झालेला आहे. ओके, सो अशा पद्धतीने पॉइंटर काम करते. अशा पद्धतीने पॉइंटर काम करते. तर सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं म्हणजे हे पॉइंटरचं प्रॅक्टिकल हे 2 भागांमध्ये डिवाइड झालेलं आहे. सुरुवातीला तुम्हाला पॉइंटर डिक्लेअर करावा लागतो, त्यानंतर तुम्हाला पॉइंटर इनिशियलाइज करावा लागतो. ठीक आहे, तर इनिशियलायझेशन झाल्यानंतर आपण काय करतो, पॉइंटर काय करतो, मेमरी ॲड्रेस जो आहे तो प्रिंट करतो. तर इनिशियलायझेशनपर्यंत आपण 2 गोष्टी बघितलेत. इनिशियलाइज करायचा, त्याच्या अगोदर डिक्लेअर करायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं, पॉइंटर जो आहे त्याचा मेमरी ॲड्रेस आपण काय करतोय, प्रिंट करतोय. सिंपल पद्धतीने कॉन्सेप्ट इथे क्लिअर होते आपली की पॉइंटर हे एक व्हेरिएबल आहे. ते काय करतंय, मेमरी ॲड्रेस स्टोअर करतंय अनदर व्हेरिएबलचा, एक नॉर्मल व्हेरिएबलचा मेमरी ॲड्रेस स्टोअर करतंय. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा तुमच्या इतर मित्रांना, जेणेकरून त्यांनासुद्धा प्रोग्रामिंग लँग्वेजबद्दल अवेअरनेस तयार होईल आणि ते सुद्धा याच्याबद्दल वर्कआउट करतील. देन चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्युचर अपडेट्स मिळतील, पुढचे लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होतील.